तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. तर तुमचं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जावा लँग्वेज मराठीमधून या सिरीजचा हा 8वा पार्ट आहे. तर या पार्टमध्ये बघणार आहे आपण की स्ट्रिंग म्हणजे काय, तर स्ट्रिंगचे कोणते कोणते टाईप्स आहेत आणि प्लस मेथड, बरोबर. आणि टाइम भेटला तर आपण आपल्या मेथड एरिया, जसं जे की आपल्या JVM आर्किटेक्चरमध्ये आहे, तर JVM आर्किटेक्चर पण मी तुम्हाला इंटरनल कसं स्ट्रिंग स्टोअर करतं ते सगळं सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा जरासाही पार्ट न वाया घालवता या व्हिडिओला आपण चालू करूयात. तर स्टार्टिंगला मी तुम्हाला काही थेरॉटिकल नॉलेज सांगतो. स्ट्रिंग म्हणजे काय, तर स्ट्रिंग कशासाठी आलंय, तर स्ट्रिंग हा काय स्टोअर करतं, बरोबर. तर आपण चालू करूयात. तर आपला आजचा टॉपिक आहे, आपला आहे स्ट्रिंग, बरोबर. हा आजचा आपला टॉपिक आहे स्ट्रिंग. तर सगळ्यात पहिले काय येतं आपले, त्याचे टाईप्स येतात. टाईप, बरोबर. स्ट्रिंगचे टाईप कोणते कोणते? पहिला तर आपला येतो स्ट्रिंग लिटरल, बरोबर. त्यानंतर येतो आपला स्ट्रिंग न्यूने बनवलेली स्ट्रिंग. त्यानंतर आपला स्ट्रिंग बफर. त्यानंतर आपला स्ट्रिंग बिल्डर. तर हे आहेत त्याचे 4 टाईप. ठीक आहे. तर तुम्ही जेव्हा डेटा टाईप होतं तर तेव्हा तुम्ही स्ट्रिंग लिटरल बघितलं. मी तुम्हाला सांगतो त्याचं सिंटॅक्स कसं आहे. ओके. तर हे आहेत आपले हे जे टाईप्स. आता तुम्हाला एक 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 सगळं आपण एक्सप्लेन करू. MKDIR पार्ट 8. ओके. मी काय करणार आता, मी इथं CD पार्ट 8 मध्ये जाणार. आता मी कोड लिहितो program1.java. आता याच्यामध्ये तुम्हाला काही सिंटॅक्स दाखवतो, स्ट्रिंग लिटरलचे, न्यू स्ट्रिंगचे, स्ट्रिंग बफरचे, बरोबर. तर हे तुम्ही नीट बघा. क्लास program1 पब्लिक स्टॅटिक void main स्ट्रिंग args. ठीक आहे. स्ट्रिंग str इथं येतं आपला डबल कोटमध्ये. ठीक आहे. स्ट्रिंग आपण डिफाईन करतो ना, तर तेव्हा आपण डबल कोटमध्ये लिहितो. भले तुम्ही स्ट्रिंग लिटरमध्ये लिहा, स्ट्रिंग बफरमध्ये लिहा, किंवा स्ट्रिंग बिल्डरमध्ये लिहा, किंवा स्ट्रिंग न्यूवाल्या स्ट्रिंगमध्ये लिहा. ठीक आहे. तर डबल कोटमध्ये आपण त्याला देतो. तर स्ट्रिंग str2 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, इथे येतो आपण ओम झिरपे. आणि इथे येतो आपण स्ट्रिंग बफर str buff इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग बफर स्ट्रिंग, देतो मी ओम झिरपे. आता जावाने एक स्ट्रिंग असून ह्या 3 4 टाईप का दिले, तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. स्ट्रिंग ही इम्युटेबल असते. इम्युटेबल म्हणजे काय, जर आपण स्ट्रिंग ही चेंज केली, म्हणजे आता जसं की ओम झिरपे, तर ओम झिरपेच्या पुढे मी डिग्री लावतो, जसं की बी कम्प्युटर सायन्स. आता ओम झिरपे आणि कम्प्युटर सायन्स हे 2 वेगवेगळे स्ट्रिंग आहे, बरोबर. तर हे 2 स्ट्रिंग जर मी कॉन्कॅट केले str1 मध्ये, आता मी तुम्हाला थेरॉटिकल म्हणजे एकदम सोप्यात लक्षात ठेवा, तर स्ट्रिंगला जर आपण चेंज केलं, ऑपरेशन केलं, तर ती इम्युटेबलचा अर्थ काय, जर ऑपरेशन केलं तर ते जुनावाला ॲड्रेस जातो आणि नवीन ॲड्रेस येतो आणि तिथून तो ऑब्जेक्ट आपल्याला रिफाईन करतो. तर मेमरी मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने हे खूप लेंथी प्रोसेस आहे. हिपवर गोळा असतो आपण, म्हणजे हिपवर जो ॲड्रेस असतो, तर ॲड्रेसवर आपला जो कंटेंट असतो तो पहिले रेफरन्स गॅप करतो, गार्बेज कलेक्टर, आणि त्यानंतर आपला जो नवीन ऑब्जेक्ट असणार तो ऑब्जेक्ट बनवतो. म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएशन ही खूप हेवी प्रोसेस असते आपल्या जावामध्ये, बरोबर. म्हणजे सगळ्याच ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएशन ही खूप हेवी प्रोसेस असते. तर ती ऑब्जेक्ट गायब होतो, त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा रेफरन्स बनतो आणि त्यानंतर तो मॅप होतो, बरोबर. तर मेमरी मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने ही खूप लेंथी प्रोसेस आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रिंग बफर, स्ट्रिंग लिटरल, तर हे 2 कन्सेप्ट जे आहेत, आणि स्ट्रिंग बिल्डर, तर ह्या 3 जे कन्सेप्ट आहेत ते त्यासाठी आले. तर हे आता स्ट्रिंग लिटरल पण इम्युटेबलच आहे, पण स्ट्रिंग लिटरल आपल्याला काही फीचर्स देतं. फीचर्स म्हणजे काय, तर मेमरी ऑप्टिमायझेशन, जसं की जर सेम स्ट्रिंग असेल तर ती त्याला तो सेमच ऑब्जेक्ट रेफर करतो. आता तुम्हाला मी सांगतो. आता हे जे सिंटॅक्स बघितले तुम्ही, मी काय करतो, ह्याला एक कॉपी करतो आणि आपल्या ह्याच्यामध्ये मी टाकून देतो. ठीक आहे. आता हा आहे त्याचा सिंटॅक्स. हे काय आहेत आपले स्ट्रिंग लिटरल, आपला आहे स्ट्रिंग लिटरल, आहे आपली ही आहे आपली स्ट्रिंग बफर, आपली न्यू स्ट्रिंग, सॉरी.
आहे आपली न्यू स्ट्रिंग, ही आपली आहे न्यू स्ट्रिंग, आणि हे आहे आपला स्ट्रिंग बफर. बरोबर. हा आहे. आता ह्याच्यावरती मी देतो सिंटॅक्स. हे आहे आपला, हा आहे आपला सिंटॅक्स. बरोबर. या तिघांचा पण. आता मी तुम्हाला कोड दाखवतो, म्हणजे एक कोड लिहितो, त्यांनी मला फक्त तुम्ही एक अंदाज सांगा की काय आहे हे नेमकं. तर मी येतो प्रोग्राम 1 डॉट जावा. ठीक आहे. तर क्लास प्रोग्राम 2, सगळ्यात पहिले आपण स्ट्रिंग लिटर घेऊ, न्यू स्ट्रिंग घेऊ, आणि त्याच्यानंतर स्ट्रिंग बफर घेऊ, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाबा काय 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 आपल्याला गोष्टी कळतात. स्ट्रिंग str, स्ट्रिंग लिटरल डबल कोड. आता मी येतो ओम झिरपे. ओके. स्ट्रिंग str इज इक्वल टू str2 इज इक्वल टू, आता तुम्ही मला एक सांगा, str2 इज इक्वल टू डेमो भाई. आता तुम्ही मला एक सांगा, हा str आणि str2चा जो काही ऑब्जेक्टचा रेफरन्स असणार. आता ऑब्जेक्टचा रेफरन्स, आता मी असं का म्हणतोय, तर आपला जावा काय म्हणतो की बाबा मी पॉइंटर नाही वापरत, पण इंटरनली तो पॉइंटर जेव्एम मध्ये सगळं वापरतो. मी पुढच्या काही जेव्एमच्या आर्किटेक्चरमध्ये तुम्हाला ते सगळं एक्सप्लेन करणार. आता तुम्ही लक्षात ठेवा की ऑब्जेक्टचा रेफरन्स म्हणजे हा पॉइंटर, थोड्यासाठी लक्षात ठेवा की बाबा ॲड्रेस. ओके. तर ॲड्रेस जर प्रिंट करायचा म्हटला जावामध्ये, तर आपण ॲड्रेस कसा प्रिंट करतो, तर सिस्टम डॉट आयडेंटिटी हॅश कोड कशाचा, तर आपल्या str प्लस str2चा. तर मी ह्याला प्रिंट करतो. ओके. याला मी कंपाईल करतो प्रोग्राम 2. ओके. ॲड्रेस वेगवेगळा आहे, पण कंटेंटमध्ये वेगवेगळा आहे. आता मी तुम्हाला एक चेंज करून दाखवतो. आता इथं जर मी परत एकदा ओम झिरपे दिलं str2 मध्ये, ओम झिरपे. ओके. तर ह्याचा ॲड्रेस काय असणार बघा ना. आता str आपला स्ट्रिंग काय, हा क्लास आहे, तर क्लासचा ऑब्जेक्ट बनतो, जसं की आपण बेसिक ओपी मध्ये बघितलंय. तर क्लासचा ऑब्जेक्ट बनतो आणि ऑब्जेक्टला प्रत्येक वेळेस नवीन ॲड्रेस भेटतो, आणि ॲड्रेस भेटल्यानंतर तो आपल्या व्हेरिएबलकडे जातो. बरोबर. आता आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा की बाबा मॅप करून देऊ आपण सोपं तुम्हाला साठी. इथे 100 आणि तुम्हाला काय वाटतं बाबा इथे 200. बरोबर. मी इथे 200 वाटतं, पण तसं काही नसतं. तुम्हाला मी दाखवतो. सॉरी. तर कंपाईल केला. ठीक आहे. आणि प्रोग्राम 2 जादू. दोघांना पण ॲड्रेस सेम आलाय. तर कसं काय, तर स्ट्रिंग लिटरची हीच खासियत असते. जर कंटेंट जर सेम असेल तर त्याला ॲड्रेस एकच भेटतो. आता ह्याची डायग्राम दाखवतो तुम्हाला कसं असतं. हा स्टोअर कसं करतो. आता जेव्हा आपण जेव्हीएम आर्किटेक्चर जेव्हा बघितलं होतं पार्ट 1, तर त्यामध्ये मी तुम्हाला 11 ब्लॉक दाखवले होते की कोणते कोणते, मेथड एरिया, स्ट्रिंग कॉन्सोल टूल, क्लास लोडर वगैरे XYZ सगळे. आता आपल्याला 3च त्या ब्लॉकची गरज आहे. कोणते कोणते 3 ब्लॉक, तर सगळ्यात पहिले येतो आपला मेथड एरिया, त्याच्यानंतर येतो आपला हा तो हीप, आणि त्याच्यानंतर येतो आपला इथे स्टॅक. टास्क झाला स्टॅक. ओके. तर जेव्हा आपला कोड येतो, बरोबर, जेव्हा आपला कोड रन होतो, तेव्हा आता थोड्या पुरतं मी लक्षात ठेवा की इथं एक स्टॅक आला. तर स्टॅकमध्ये आपले मेन ही एक फंक्शन आहे, तर मेन हा स्टॅकमध्ये पुश झाला, आणि त्याच्यामध्ये काय आपलं str एक आहे. बरोबर. str एक आहे, आणि आपला दुसरा काय, तर str2 आहे. str2. बरोबर. आता आपला जो स्ट्रिंग लिटर असतो, तर हा स्ट्रिंग लिटर आपल्या हीपवर न जाता हा जातो आपल्या मेथड एरियामध्ये. तर मेथड एरियामध्ये कुठे जातो, तर याच्यामध्ये एक ब्लॉक असतो जो की असतो आपला SCP, स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल. तर स्ट्रिंग कॉन्स्टंट पूलमध्ये बघा नावातच अर्थ आहे कॉन्स्टंट पूल. जे काही व्हॅल्यू सेम असतील, ज्या क्लास म्हणजे ज्या स्ट्रिंगचे व्हॅल्यू जर सेम असतील पण व्हेरिएबल वेगवेगळे, तर जेव्हा काय म्हणतात, अरे तुझे जर स्ट्रिंग लिटरल असेल आणि तुझे जर कंटेंट सेम असेल पण व्हेरिएबल वेगवेगळे, तर मी काय करतो, त्याला सेम ठिकाणी एकाच ठिकाणी मॅप करतो. तर मी काय येतो इथे ओम झिरपे. ठीक आहे. पहिल्यांदा काय झाला, str इनिशियलाइज झाला. strला मी ह्याला देतो आपला
ह्याला काय देतो, एक गोळा देतो, ठीक आहे, आणि ह्याला एक ॲड्रेस देतो, जसं की 100 देतो मी तर, ठीक आहे. आणि हा इथे मॅप होणार कशाला, तर ह्या STRला. ओके. आणि आता STR2 कडे पण काय, आणि इथे 100 जाणार, सॉरी इथे ह्याला 100 जाणार. ओके. आता STR2 कंटेंट कोणता आहे, ओम झिरपेचं, बरोबर. मग तो काय करणार, हा इथनंच रेफरन्स घेणार आणि हा इथे मॅप करणार. ही झाली स्ट्रिंग लिटरलची ही झाली आपल्या स्ट्रिंग लिटरलची डायग्राम. ओके, कळाली तुम्हाला. ही आहे आपल्या स्ट्रिंग लिटरलची डायग्राम, एकदम सोपी. लक्षात ठेवायचं स्ट्रिंग लिटरल म्हणजे काय, तर स्ट्रिंग लिटरलचा कंटेंट सेम असेल तर तो ॲड्रेस जो आहे तो सेमच देतो. कुठे आता स्ट्रिंग लिटरल कुठे स्टोर होतं, तर SCP वर स्टोर करतो. ओके. आता स्ट्रिंग लिटरल झालं. आता न्यूने बनवलेली स्ट्रिंग मी तुम्हाला सांगतो. न्यूने बनवलेली स्ट्रिंग program3.java क्लास program3 public static void main string array args. ओके. आता स्ट्रिंग str इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग. आता याच्यामध्ये काय होतं की आता मी इथे देतो ओम झिरपे //yy. आता मी इथं 3 ऑब्जेक्ट बनवतो, STR2 आणि STR3, आणि इथं देतो मी ओम झिरपे. आता मी इथे काय करतो, परत एकदा रेफरन्स प्रिंट करतो, प्रिंट एल. आता मी इथे 3 का घेतले, तुम्हाला अंदाज आला असेल मी काय करणार इथे. STR इज इक्वल टू STR प्लस STR2. पण हे मी आताच नाही करणार, हे मी याच्यानंतर करणार. ह्याला मी काढतो. सगळ्यात पहिले मी रेफरन्स प्रिंट करणार सगळ्यांचे. आता STR प्लस ॲड्रेस काय आहे बाबा ह्याचा, ॲड्रेस प्रिंट करण्यासाठी system.identity हॅश कोड कशाचा, तर STRचा. ओके, सॉरी जरा जास्तच झालं एक कमी झालं. ओके. हां, STR2 आणि STR3चा. ओके, STR2 आणि इथं STR3, आणि मी इथं प्रिंट केलेच आहे. आणि परत मग STRचा परत मी ॲड्रेस बघणार. ओके. तर तुम्ही मला एक सांगा, आता मी मगाशी सांगितलं होतं की आपल्या जे काही न्यूने बनवलेली स्ट्रिंग असते ती हिपवर जाते, बरोबर. तर हिपवर तुम्ही किती बनवा त्याचं वेगवेगळे ॲड्रेस भेटतो. तेच खरं आहे का आपण बघूयात. Java C program3.java program3. आता बघा ओम, हा इथं मी स्पेस देतो, स्पेस राहिला माझा द्यायचा. तुम्हाला वाटणार अरे हे परत नवीन काय आले. मी कट करतो. हे बघा ओम झिरपे ॲड्रेस काय 45, ओम झिरपे ॲड्रेस STR2चा काय तर 35. लास्ट मी फक्त लास्टचे म्हणतोय. ॲड्रेस 3चा काय STR3चा 95. आता तुम्ही मला एक सांगा, आता SCP सारखी जर कन्सेप्ट असते ह्याच्यामध्ये न्यू स्ट्रिंगमध्ये, तर ते काय झालं असतं, तर SCPकडे मॅप केलं असतं आणि सगळ्यांचे नंबर सेम दिले असते ॲड्रेसचे. तर तसं नाही, हे कुठे जातो आपल्या हिपवर जातो आणि हिपवर गोळा बनवतो आणि गोळाचा जो काही ॲड्रेस असणार तो इथं मॅप करून देतो. तर बघा प्रत्येकाचे ॲड्रेस वेगळे सेम नाही आहे. आता ह्याचा मी डायग्राम काढून दाखवतो. ठीक आहे. आता मी हेच ब्लॉक कॉपी करतो, एक ब्लॉक कॉपी करतो आणि इथेच प्रिंट करतो. ठीक आहे. आता ही जी आहे हा तर लागणार नाही, त्यामुळे मी हा कट करतो आणि हे पण काढतो, मी हे पण काढतो आणि हे पण काढतो. आता कोणतं लागणार आहे, हिप आणि स्टॅकर्स या दोनच गोष्टी लागणार आहेत. आता ह्याच्यामध्ये काय तर आपला हे STR, बरोबर. त्याच्यानंतर कोणता आहे आपला STR2, त्याच्यानंतर कोणता आहे आपला STR3, बरोबर. आणि त्याच्यानंतर एक ऑपरेशन परफॉर्म होते STR इज इक्वल टू STR प्लस STR2, बरोबर. आता
हीपवर. आता str1 मध्ये कोणता कंटेंट आहे, तर str2 मध्ये आपल्या str1 मध्ये ओम0 नावाने आहे, बरोबर. आता त्या ऑब्जेक्ट गोळा बनणार, त्या गोळामध्ये कंटेंट काय असणार, ओम0, बरोबर. आणि याला एक ऍड्रेस जाणार, ऍड्रेस काय असणार, 100. थोड्या वेळ पुरता आपण लक्षात ठेवू 100. आणि हा मॅप कुठे होणार, या str1 कडे, बरोबर. आता str2 कडे कोणता कंटेंट आहे, तर बाबा str2 कडे पण सेम आहे, फक्त आता न्यूने बनवलेले ऑब्जेक्ट कुठे जातात, हीपवर जातात. प्रत्येक वेळेस तुम्ही सेम बनवा, किती डुप्लिकेट बनवा, तर प्रत्येक वेळेस ती हीपवर जाणार, बरोबर. आता हीपवर गेल्यानंतर प्रत्येकदा ऑब्जेक्ट बनणार कशाचा, ओम0चा, तेव्हा येणार ओम0, बरोबर. आणि हा कुठे मॅप होणार, तर हा मॅप होणार इथे. पण ह्याचा ऍड्रेस सेम असणार का, नसणार. ह्याचा ऍड्रेस काय असणार, 200, बरोबर. आणि str3 कडे पण काय आहे, str3 कडे या दोघांचा मिक्स आहे, बरोबर. कोडमध्ये बघा, या दोघांचा मिक्स आहे str3 कडे दोघांचा मिक्स आहे. तर इथं काय येणार, तर इथे येणार आपला दोघांचा मिक्सवाला ऑब्जेक्ट, ओम0, ओके. आणि इथे आपला ऍड्रेस काय असणार, 300. आणि इथं जाणार आपला हा str3 कडे, बरोबर. str3 कडे गेला. आता str वर जे काही ऑपरेशन परफॉर्म होत आहे, बरोबर, तुम्ही मला एक सांगा, str1 वर म्हणजे str वर ऑपरेशन परफॉर्म झालं, त्याच्यानंतर हा चेंज झाला. आता विषय काय होतो, एक ऑब्जेक्ट बनतो ओम0, ओके. आणि ह्याला एक नवीन ऍड्रेस भेटतो, जो की असणार 400. आणि हा याच्याकडे बघत राहतो, हा याच्याकडे पण बघणार. आणि जर मी str परत प्रिंट केला तर हा इकडे पण बघणार. म्हणजे दोघांकडे आता ऍड्रेस कोणता असणार, तर हा 100 जाणार. त्याच्याकडे पहिला कोणता होता, 100 होता, हा 100 जाणार. आणि ह्याच्याकडे येणार 400, कारण की त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म झालं. आणि ह्याच्याकडे पण कोणता ऍड्रेस जाणार, तर ह्याच्याकडे जाणार 400. आणि हा जो रेफरन्स आहे str हा जो रेफरन्स आहे पहिलावाला, तर तो हा गायब होणार. आणि जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट संपणार, तर तेव्हा हा जो गोळा असणार, हा गोळा पण गायब होणार, कारण की हा गार्बेज कलेक्टर घेऊन जातो. एखाद्या पॉइंटरकडे म्हणजे एखाद्या व्हेरिएबलकडे जर पॉइंट करत नसेल एखादा ऑब्जेक्ट, तर तो आपल्या गार्बेज कलेक्टर घेऊन जातो. तर ही झाली आपल्या न्यूजच्या स्ट्रिंगची डायग्राम. ओके, तर हे झालं. त्यानंतर आपला आता स्ट्रिंग बफर. आता स्ट्रिंग बफर म्हणजे काय, तर नावातच बघा ना, आपण जेव्हा इनपुट आउटपुट शिकत होतो, तर इनपुट आउटपुटच्या ह्याच्यामध्ये बफर हा एक शब्द होता. बफर म्हणजे काय, एक कंटेनर. आणि त्या कंटेनरमध्ये तुम्ही कितीही ठेवा. आता स्ट्रिंग आता किती पण ठेवा असा अर्थ नाही की तुम्ही किती पण भरा, तर त्याची एक डिफॉल्ट साईज असते स्ट्रिंग बफरची. तर स्ट्रिंग बफर म्हणजे काय, तर हा एक म्युटेबल आहे. आता मी मगाशी म्हटलो इम्युटेबल आणि म्युटेबल, दोघांमध्ये फरक एवढाच आहे की इम्युटेबल म्हणजे काय, जर ऑपरेशन परफॉर्म झालं तर नवीन ऑब्जेक्ट बनतो आणि तो जुना ऑब्जेक्ट गायब होता, नवीन ऑब्जेक्टला ती व्हॅल्यू असाइन होऊन जाते. व्हॅल्यू म्हणजे ऍड्रेस येऊन जातो. पण इम्युटेबल म्हणजे काय, आपलं हे इम्युटेबल. आता म्युटेबल म्हणजे काय, तर जर ऑपरेशन परफॉर्म झालं रन टाइमला, बरोबर, तर तो जो ऍड्रेस असणार तो ऍड्रेस पण सेम असणार, फक्त कॅपॅसिटी वाढणार त्याची. तर बफर हेच एक फीचर ऍड करतो. तर स्ट्रिंग बफर मध्ये तुम्हाला कळून जाईल. 6 प्रोग्राम 4.java, मला कोड दाखवतो मी. क्लास प्रोग्राम 4 पब्लिक स्टॅटिक void मेन स्ट्रिंग बफर str buff is equal to new string buffer 0. आता ह्याच्यामध्ये कोणते व्हेरिएबल तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचे, जसं की लेंथ, त्यानंतर आयडेंटिटी हॅश कोड, जसं की त्याचं ऍड्रेस प्रिंट करण्यासाठी. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता मी इथं तेच प्रिंट केलं. अरे बाबा, ये क्या प्रिंट हो गया. आता मी इथं काय करतो, system.out.println, मी इथं काय करतो, system.out.identity हॅश कोड कशाचा, तर str बफरचा.
ओके, मला हा परत एकदा लागणार आहे, कारण की का तर मी ह्याच्यावर एक सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल ह्याच्यावर मला आपल्या STR ची मला लेंथ फाईंड करायची. आता लेंथ, आता तुम्ही मला एक सांगा, आता मी एक डॉग दाखवतो STR चा. आता हे जे आहे, आता हा स्ट्रिंग बफर, आता मी सर्च केलं इथे तुम्हाला दाखवतो मी, स्ट्रिंग बफर डॉग. ओके, आता ही मी सोर्स कोड बघतो. तर सोर्स कोड ऑफ lang डॉट स्ट्रिंग बफर, तर बफरची जी साईज आहे आता ह्याच्यामध्ये लिहिलेली असणार. हा हे बघा, डिफॉल्ट कॅपॅसिटी ऑफ बफर, डिफॉल्ट कॅपॅसिटी 16. प्रूफ कळाला, बफरची एक साईज असणार, त्या स्ट्रिंग बफरची एक साईज असणार, जेणेकरून जर ऑपरेशन परफॉर्म झालं तर 16च्या आतमध्ये असणार, तो भरून जाणार. बरोबर, आता तुम्हाला मी दाखवतो. str डॉट length. आता तुम्ही मला एक सांगा, आता STR बफची जी साईज असणार ती 16 असणार. बरोबर, सांगा बरं मला, बफरची जी साईज असणार स्ट्रिंग बफरची ही 16 आहे, पण ह्याची पण किती असणार, जी असणार 8. आता ही 8 का आली, 8 का आली, बरोबर. आता ही 8 का आली, तर ह्याचं रिझन तुमच्या कोडमध्येच आहे. तर मी जे लिहिले होम जेरबे हा 8 कॅरेक्टरचा आहे, तर त्यामुळे 8 आली. मी इथे थोडं ऑपरेशन चेंज करतो. आता STR बफ डॉट अपेंड, बरोबर. आता मी ह्याच्यामध्ये देतो डेमो. आता ह्याच्यानंतर याची साईज काय असणार, 8 आणि 4 12, बरोबर. 12 ॲड्रेस काय आला, मी चेंज केला. आता मग असे न्यू मध्ये काय होतं, तर न्यू मध्ये जर चेंज केलं तर नवीन ऑब्जेक्ट बनत होता आणि त्या ऑब्जेक्टचा जो रेफरन्स आहे त्यामध्ये जायचा. पण ह्याच्यामध्ये काय होतं, साईज पण चेंज होते आणि ॲड्रेस पण तोच राहतोय 12. आता बघा, आता मी अजून ऍड करतो याच्यामध्ये. तर मी ह्याच्यामध्ये करतो रन डेमो. आता बघा, 4 आणि 4 8 8 9 10 11 12, बरोबर. 12 आणि 12 24. कंपाईल केला, रन केला, सॉरी 20, ते 2 कॅरेक्टर काढून द्यायचे, बरोबर. 8 12 आणि 20. अरे हे वेगळंच गणित चालू आहे. तर असं नाही, 16 डिफॉल्ट आहे. जर 16च्या आतमध्ये असेल तर ती जी काही कॅरेक्टरची आपली स्ट्रिंगची जी लेंथ असणार ती लेंथ दाखवणार तो, आणि 16च्या पुढे गेला तर 16 आणि रिमेनिंग जे कॅरेक्टर असतात ते त्याच्या पुढे ऍड होणार. तर हे आहे स्ट्रिंग बफरचं एक पूर्ण एक्झाम्पल. तर ह्याची डायग्राम पण सेम आहे, काही अवघड नाही. ही पर जे न्यूचे जसं न्यूचं आहे तसंच आहे, काय सुद्धा ॲड्रेस नाही, फक्त जी रेफरन्स असणार तो सेमच असणार, फक्त त्याची साईज वाढत जाणार, बरोबर. आता एक कोड दाखवतो तुम्हाला मी. स्ट्रिंग लिटरलची एक कन्सेप्ट आहे जी की राहिली आहे, तुम्हाला दाखवतो मी. प्रोग्राम प्रो 5 डॉट जावा, प्रोग्राम 5वा, क्लास प्रोग्राम 5, अरे प्रोग्राम 5 पब्लिक स्टॅटिक void main string args string str is equal to omdirpe. आता मी मग असंच कोड करतो, str2 is equal to omdirpe, ओके. आणि str3 is equal to omdirpe, ओके. आता तुम्ही मला एक सांगा, ह्याचा ॲड्रेस काय असणार, ह्याचा ॲड्रेस असणार 100, बरोबर. आता ह्याचा ॲड्रेस काय असणार 200, पण आता ह्याचा ॲड्रेस काय असणार 300, ठीक आहे. आता तुम्हाला गंमत दाखवतो मी. आता मी str is equal to str2 प्लस str, आणि ह्याचं मला सांगा कसं असणार. तर मी सगळ्यात पहिले जे एंटिटी प्रिंट करून दाखवतो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन
सिस्टम डॉट आयडेंटिटी हॅश कोड कशाचा तर STRचा 1 2 आणि याच्यानंतर 1. ओके. आता तुम्हाला कोड तर कळत असतं. आता एवढे गेले 5-6 लेक्चर झाले तर त्या लेक्चरवरून तुम्हाला कळत असतं एक्झिक्युशन कसं होतंय काय होतं. त्यामुळे मी इथं प्रिंट करत नाही. उगत जे गरज नाही ते प्रिंट करायची गरज नाही. STR2 STR3 आणि ते STRच. आता तुम्ही मला एक सांगा प्रिंट होता आता इथे का प्रिंट होणार. गंमतचा पार्ट हा आहे तर इथे 300 प्रिंट होणार का 100च प्रिंट होणार सांगा. याचं का तर 400 प्रिंट होणार का नवीन ॲड्रेस येणार सांगा. तर ह्याच्यातली जी गंमत आहे तर तुम्हाला मी प्रिंट करून दाखवतो. मला माहिती आहे आन्सर काय. मला तुमच्याकडनं बघायचं आहे. कंपाईल. अरे यार STR इथं S कॅपिटल आहे सॉरी. ओके. कंपाईल केला. जावा प्रोग्राम 5 बघा ॲड्रेस काय काय आलेत. अरे तू तर बोलला होता की SCP मध्ये जर काही सेम असेल तर सेम ठिकाणी जातं वगैरे. तर तसं काही नाही. तर एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. जर स्ट्रिंग लिटरलवर जर काही ऑपरेशन परफॉर्म झाले तर ते आपला जो स्ट्रिंग लिटरल आहे हा गायब होतो आणि हिपवर बनवतो आणि हिपवरचा जो काय ॲड्रेस आहे तो रिटर्न करून ह्याच्यामध्ये जातो आपल्या व्हेरिएबलमध्ये रेफर करतो. आता ह्याची मी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. आता बघा STR1चं काय 445. आता STR3चं काय 996 आणि ह्याचं पण 996 यायला पाहिजे होतं ना कारण की दोघांचा कंटेंट तर सेम आहे. दोघांचा कंटेंट जरी सेम असला तरी या स्ट्रिंग लिटरलवर ऑपरेशन परफॉर्म झाले. आणि स्ट्रिंग लिटरलची एक कन्सेप्ट आहे की जर स्ट्रिंग लिटरलवर जर एखादं ऑपरेशन परफॉर्म झालं तर ते ऑपरेशन हिपवर होतं आणि हिपचा जो ॲड्रेस रेफरन्स केलेला असतो तो इथे जातो. ओके. आता मी ह्याची एक डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. तर मी इथं काय करतो आता हेच मी घेतो. मला हेच पाहिजे. हेच उचलतो आणि मी हेच इथं पेस्ट करतो. म्हणजे जास्त वेळ जाणार नाही 3 ब्लॉक काढायलाच. पण इथं हे वेळ जातोय ना याच्यातला मला कंटेंट काढून टाकतो मी. हे काय आहे आपला SCP. आता थोडं लक्ष द्या. आता मी काय करणार इथे एक लाईन काढतो मी इथे एक. ओके. स्टॅक आहे. मेन पुश होणार. मेन मेथड पुश झाली. इथे काय झाली मेन मेथड पुश झाली बरोबर. आता इथे काय STR1 आहे बरोबर. STR2 एक आहे आणि इथे काय STR3 एक आहे. ओके. आता STR मधला कंटेंट काय आहे तर STR मधला कंटेंट आहे om0 ओके. आता om0 आहे तर या om0 ला ॲड्रेस काय तर ॲड्रेस असणार 100 आणि तो इथे आपल्याला मॅप होऊन जाणार. तो इथे या STRला मॅप होऊन जाणार बरोबर. आणि ह्याला आपल्याला इथे 100 येणार बरोबर. आता STR2 मध्ये काय तर STR2 मध्ये पण सेमच कंटेंट आहे. STR2 मध्ये पण 100 जाणार. आता STR3 मध्ये कंटेंट काय तर STR3 हा एक स्ट्रिंग लिटरल आहे. तर स्ट्रिंग लिटरल कुठे येणार तर ह्याच्यामध्ये SCP मध्ये 0 om0 बरोबर. आणि ह्याला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस काय असणार तर ॲड्रेस असणार 200 बरोबर. आणि हा 200 कोणाकडे बघत राहणार STR3 कोणाकडे बघत राहणार ह्याच्याकडे बरोबर. आणि हा इथे जो आहे त्याला 200 ॲड्रेस भेटला आणि 200 इथं प्रिंट करणार बरोबर. आता ह्याच्यानंतर एक ऑपरेशन आहे STR = STR2 + STR. तर STR कडे काय तर STR om0 STR2 कडे पण काय om0. तर ऑपरेशन परफॉर्म झालं स्ट्रिंग लिटरलवर मग तो काय करणार एक गोळा बनवणार कुठे हिपवर एक गोळा बनवला. ओके बनवला. आता ह्याच्यावर मी काय देणार om0 ओके. आणि ह्याला जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस असाइन करणार 300 आणि हा
कुणाकडे बघत राहणार आता? हा STR आपल्या STR1 कडे बघत राहणार. ओके, कारण की STR कडे दिलाय ना आपण, आणि हा जो रेफरन्स आहे हा गायब होणार, आणि हा फक्त आणि फक्त STR2 आपल्याला ह्याच्याकडे बघत राहणार. आता जर STR2 पण जर बघत नसेल तर हा गायब होतो. जर एखाद्या ऑब्जेक्टकडे जर एखादा व्हेरिएबल जर रेफर करत नसेल तर SCP असो किंवा आपल्या HEAP असो तर तो गार्बेज कलेक्टर हा घेऊन जातो. आता ही डायग्राम तुम्हाला कळाली तर एवढंच आहे. आणि हा तर ह्याच्यामध्ये एवढेच टॉपिक. आता स्ट्रिंग बिल्डर हा थ्रेडच्या टॉपिकमध्ये मी एक्सप्लेन करतो. अजून तुम्हाला मी थ्रेड एक्सप्लेन नाही केलं. थ्रेड सेफ्टी, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं की एखादं स्ट्रिंग आलं आणि स्ट्रिंगमध्ये जर अजून खूप सारे थ्रेड परफॉर्म करत राहतात, तर ते थ्रेडच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगतो. तर तुम्हाला जर स्ट्रिंग हा सगळा टॉपिक कळाला असेल, ओके, विथ डायग्राम, JVMचे मी डायग्राम पण एक्सप्लेन करून सांगितल्यात. आता स्ट्रिंगचे जे काही मेथड्स असतात तर ते मेथड्स तुम्हाला मी एकदा दाखवतो. जसं की 2 अप्पर केस, 2 लोअर केस, एकदम सोपे मेथड्स आहेत, ते तुम्हाला दाखवतो मी 2 मिनिटं. आता मी तुम्हाला दाखवलं होतं की एखादा क्लास, बरोबर, एखादा क्लास आहे, तर आता हा क्लास जावाने लिहिलाय, स्ट्रिंग पण हा जावाचाच आहे, बरोबर, स्ट्रिंग हा जावाने लिहिलेला कोड आहे. तर मला बघायचं म्हटलं तर जावा P, बरोबर, -C म्हणजे लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं मी, परत एकदा सांगतो, जावा P -C. आता जावा कशामध्ये? java.lang.string, लँग नावाच्या पॅकेजमध्ये स्ट्रिंग नावाचा एक क्लास आहे, तो मला ओपन करून दाखव. ओके, त्याने ओपन करून दाखवला, त्याने कोड पण दाखवला, पण मला एवढं सगळं नाही बघायचं आहे. मला काय बघायचं आहे तर मला फक्त मेथड्स बघायचे आहेत. तर मेथड कोणत्या आहेत? हो बघा, एवढ्या साऱ्या मेथड्स आहेत. आता एवढ्या सगळ्या मेथड मी तर काय एक्सप्लेन करत नाही बसणार, एकदम सोपे आहेत, काही गरज नाही काय एक्सप्लेन करायची. आता बघा स्ट्रिंग आता कुठल्या आहेत तुम्हाला दाखवतो. इज एम्प्टी. आता इज एम्प्टी म्हणजे काय? जर स्ट्रिंग एम्प्टी आहे का, परत मग लेंथ, तर ते स्ट्रिंगची लेंथ काय आहे, बरोबर. त्यानंतर आता ह्यातली काय आपण बघितल्यात, इक्वल्स एक आहे. त्याच्यानंतर आता एवढ्या सगळ्या मेथड्स आहेत, हॅश कोड, हॅश इंडेक्स ऑफ हे जे व्हेरिएबल्स आहेत. आता हे एकच मेथड आहे, म्हणजे हा एक मेथड आहे, आणि त्याच्यानंतर त्याचे पॅरामीटर वेगळे आहेत. तर हे पॉलिमॉर्फिझमचा एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर इथं अप्पर केस, लोअर केस आहे बघा, अप्पर केस, लोअर केस, त्यानंतर ट्रिम, स्ट्रीम. आता हे सारे मेथड्स आहेत. ह्या मेथड्सचं इम्प्लिमेंटेशन खूप सोपं आहे. कोड लिहायचा, तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस करा. जाऊन स्वतःहून प्रॅक्टिस करत नाही तर तुम्हाला कळणार नाही, बरोबर. मी काय एक्सप्लेन करून सांगणार नाही. आता ह्याच्यामध्ये खूप सोपे एकदम बारीक चिरीक टॉपिक आहेत. आता स्ट्रिंग बफर कसा होता, स्ट्रिंग सेम ह्याच्यासारखेच मेथड कसे इम्प्लिमेंट करायचे. ओके, तर या लेक्चरमध्ये तर तुम्हाला जराशी पण इन्फॉर्मेशन कळाली असणार, किंवा तुम्हाला वाटलं असणार की दादा मला स्ट्रिंगचे मेथड्स पण इम्प्लिमेंटेशन करून दाखव, तर त्याचं एक सेपरेट लेक्चर राहणार. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही सांगा, तेही करून देऊ आपण. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला जर काही नवीन काही शिकला असाल किंवा काही डायग्राम वगैरे शिकला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला ऑलवर ठेवा, जेणेकरून जर लेक्चर अपलोड केले तर तुम्हाला कळून जातील. आता शॉर्ट रिव्ह्यूमध्ये तुम्हाला मी एकदा डायग्राम एक्सप्लेन करून सांगतो की हे डायग्राम कसे काढलेत. शॉर्ट रिव्हिजनमध्ये एकदम शॉर्ट, क्विक असणार आहे, एकदम क्विक. तर पहिले काय, स्ट्रिंगचे टाईप किती आहेत? स्ट्रिंग म्हणजे काय, तर स्ट्रिंग ही इम्युटेबल आहे, बरोबर. स्ट्रिंग इम्युटेबल म्हणजे काय, तर ते आपण जर त्याच्या स्ट्रिंगवर जर ऑपरेशन परफॉर्म केलं तर ते ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर जो काही जुना ॲड्रेस असणार, जो काही गोळा असणार, तो गोळा जातो आणि नवीन गोळा बनतो, तर त्याला म्हणतो आपण स्ट्रिंग इम्युटेबल, बरोबर. तर स्ट्रिंगमध्ये टाईप कोणते? स्ट्रिंग लिटरल, न्यू स्ट्रिंग, स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर. हे जे एक सिंटॅक्स आहे स्ट्रिंग लिटरलचा, स्ट्रिंग बफरचा आणि न्यू स्ट्रिंगवाल्या स्ट्रिंगचा. आता ही डायग्राम जी आहे ती स्ट्रिंग लिटरलची. स्ट्रिंग लिटरल STR1 हा काय, त्याच्यामध्ये कंटेंट काय, ओम0 आहे, आणि स्ट्रिंग STR2 मध्ये पण कोणता कंटेंट आहे, STR1चाच. ह्याच्यामध्ये ॲड्रेस कोणता जाणार, तर स्ट्रिंग 1चा. तर स्ट्रिंग मेथड एरियामध्ये एक SCP नावाचा ब्लॉक असतो. तर SCP नावाच्या ब्लॉकमध्ये तो आपला एक ऑब्जेक्ट जो काही स्ट्रिंगने लिटरल केलेला असतो तो तिथे जातो. आता स्ट्रिंग लिटरल झालं. आता न्यूने बनवली स्ट्रिंग. आता न्यूने बनवली स्ट्रिंग प्रत्येक वेळेस नवीन ऑब्जेक्ट बनवतो आपल्या हिपवर, आणि त्याचा जो ॲड्रेसचा रेफरन्स आहे तो रेफरन्स इथं स्टोअर करून जातो. जर एखाद्या ॲड्रेसचा जर रेफरन्स जर रेफर करत नसेल एखाद्या व्हेरिएबलला, तर तो गार्बेज कलेक्टर घेतो आणि गायब करून जातो. ओके, स्ट्रिंग लिटरल झालं. आता इथं स्ट्रिंग बफर. स्ट्रिंग बफरचं पण सेम आहे न्यू स्ट्रिंग सारखं. आणि हा जो एक स्पेशल कोड आहे
जो की तुम्ही लेक्चरमध्ये बघा. स्किप करत करत असेल तर मागे या. स्ट्रिंग लिटरलचा लास्ट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये मी काही ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म केल्यानंतर जी काही नवीन डायग्राम येते ती डायग्राम याच्यामध्ये दाखवली. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन गोष्टी शिकत राहा. थँक्यू.